नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. बघा आपल्याला काय विचारलेलं आहे, संविधान सभेच्या काय विचारलंय, समित्या विचारले. परीक्षा कोणती जरी असेल तरी संविधान सभेवर हमखास प्रश्न विचारला जातो. त्यासाठी बघा तुम्हाला एक प्रश्नाचं मी सविस्तर स्पष्टीकरण देतोय. बघा काय म्हटलेलं आहे, संविधान सभेच्या कोणती मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष कोण होते. भावना ऑप्शन बघा, सर्वात पहिले काय सांगितलेलं आहे, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, जे.पी. कृपलानी. भावांनो स्पष्टीकरण एकदम कसं राहणार आहे, खतरनाक राहणार आहे. कसं तर बघा इकडे आपल्याला माहिती पाहिजे, जी काही संविधान सभा आहे त्याच्यामध्ये एकूण समित्या किती होता. तर मित्रांनो एकूण किती समित्या होत्या, 22 समित्या होत्या, बरोबर का. त्यापैकी पंडित जवाहरलाल नेहरू किती समितीचे अध्यक्ष होते. तर बघा ऑप्शन मध्ये पहिलाच आपल्याला दिलेला आहे पंडित जवाहरलाल नेहरू. मित्रांनो एक लक्षात राहू द्या, प्रश्न जर विचारले खालीलपैकी कोणत्या समितीचे पंडित जवाहरलाल नेहरू हे अध्यक्ष होते नव्हते. तर बघा भावांनो, सर्वात पहिली जी समिती आहे ती समिती आहे मित्रांनो संघराज्यीय अधिकार समिती. संघराज्यीय अधिकार समितीचे अध्यक्ष कोण होते. तर पंडित जवाहरलाल नेहरू होते मित्रांनो. पुढे बघा दुसरी जी समिती राहणार ती राहणार संघराज्यीय कोणती. तर संघराज्यीय राज्यघटना समिती. कोणती, राज्यघटना समिती. या समितीचे सुद्धा अध्यक्ष कोण होते. तर पंडित जवाहरलाल नेहरू होते. कशाचे, संघराज्याचे. त्यानंतर पुढचं बघा, जे संस्थाने समिती होती मित्रांनो, कोणती, संस्थाने समिती. संस्थानिके समितीचे अध्यक्ष देखील हे पंडित जवाहरलाल नेहरूच होते. पुढे बघा मित्रांनो, एक समिती कोणती आहे, जे काही घटना काय करणारी, परीक्षण करणारी जी समिती होती मित्रांनो, परीक्षण करणारी समिती. या समितीचे देखील पंडित जवाहरलाल नेहरू कोण होते, अध्यक्ष होते. पुढचं ऑप्शन बघा मित्रांनो, डॉक्टर कोण, राजेंद्र प्रसाद. बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद देखील किती समितीचे अध्यक्ष होते. तर 4 समितीचे अध्यक्ष होते. कोणत्या समित्या होत्या, चला तर मग पाहूया. पहिली समिती राहणार मित्रांनो आपली शुक्राणू समिती. कोणती समिती, शुक्राणू समितीचे अध्यक्ष कोण होते. तर मित्रांनो कोण होते, तर राजेंद्र प्रसाद. दुसरी जी समिती आहे आपली, दुसऱ्या समितीचं नाव आहे मित्रांनो वित्त व कर्मचारी समिती. कर्मचारी समिती. या समितीचे देखील अध्यक्ष हे राजेंद्र प्रसाद होते. पुढची समिती बघा मित्रांनो, जी काही कामकाज प्रक्रिया समिती होती. कोणती, कामकाज प्रक्रिया समिती. कामकाज प्रक्रिया समिती. या समितीचे देखील अध्यक्ष कोण होते, राजेंद्र प्रसाद होते. पुढे बघा मित्रांनो, एक खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे, राष्ट्रध्वज समिती. राष्ट्रध्वज समितीचे जे काही ध्वज समिती होती, ध्वज समितीचे देखील अध्यक्ष हे राजेंद्र प्रसादच होते मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढे ऑप्शन बघा काय दिले, सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल हे 2 समितीचे अध्यक्ष होते. 2 समित्या कोणत्या, तर बघा मित्रांनो तुम्ही तर बघितलंय वर, तुम्हाला मी सांगितलेलं आहे संघराज्यीय राज्यघटना समितीचे कोण होते, पंडित जवाहरलाल नेहरू. तर मित्रांनो संघराज्य, तसेच बघा इथं प्रांतीय राज्यघटना समिती. कोणती, प्रांतीय राज्यघटना समिती. या समितीचे अध्यक्ष कोण होते, तर सरदार वल्लभभाई पटेल होते. त्याचबरोबर तुम्हाला एक प्रश्न मित्रांनो खूप वेळेस विचारले, मूलभूत हक्क व अल्पसंख्याक व इतर म्हणजे कोणते मित्रांनो, जे काही ईशान्य भारत आहे, या ईशान्य भारत मध्ये अंतर्भूत न केलेले प्रदेश, त्याची जी समिती होती त्याचे सुद्धा अध्यक्ष हे कोण होते, सरदार वल्लभभाई पटेल. या समिती अंतर्गत मित्रांनो 5 काय होत्या, 5 उपसमित्या होत्या. त्यापैकी पहिली उपसमिती कोणती, तर बघा तुम्हाला इथं प्रश्न विचारलेला आहे. त्या समितीवर काय विचारलंय, संविधान सभेच्या मूलभूत हक्क कोणती समिती, उपसमिती. या उपसमितीचे अध्यक्ष विचारले मित्रांनो. तर बघा आता पुढे उपसमित्या, मूलभूत अधिकाराच्या 5 उपसमित्या होत्या. त्यापैकी सर्वात पहिली जी समिती आहे ती आहे मित्रांनो मूलभूत हक्कासाठी जी काही उपसमिती होती. कोणती समिती, उपसमिती. याचे जे अध्यक्ष होते मित्रांनो, हे अध्यक्ष आपल्याला माहिती पाहिजे. ते अध्यक्ष होते जे.बी. कृपलानी. काय नाव होतं, जे.बी.
कृपलानी हे या समितीचे कोण होते? अध्यक्ष होते. पुढे जर बघितलंय आपण, अल्पसंख्याकसाठी जी मुख्य समिती होती त्याचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते, पण त्या अंतर्गत येणारी कोणती? अल्पसंख्याकासाठी जी उपसमिती होती, अल्पसंख्याक यांचं जे मूलभूत हक्क आहे यासाठी एक उपसमिती होती. त्या उपसमितीचं अध्यक्ष कोण होते मित्रांनो? लक्षात असू द्या, एच.सी. मुखर्जी. कोण होते? एच.सी. मुखर्जी. बघा मित्रांनो, आवडलाय व्हिडिओ? जर तुम्हाला सर्व समित्या पाठ झालेल्या असेल टोटली, बघा, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच नवीन नवीन ट्रिकसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. हमखास प्रश्न विचारला जाणारा व्हिडिओ येणार आहे प्रत्येक वेळेस. चला मित्रांनो, भेटूया उद्या पुन्हा. जय हिंद.